मालेगावमधल्या मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन होत आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी आहे। पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये हे निषेध आंदोलन केले जात आहे। नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या। क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह खाली करण्याच्या सूचना आहेत। विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी होती। विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेचं जोरदार आंदोलन सुरू आहे। नाशिक जिल्ह्यामधल्या मालेगावच्या लखाणेमध्ये कॅन्डल मार्च निघालेला आहे। पालिकेच्या खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होतीये। हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्याचीही मागणी होतीये। महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्यात, तर चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत त्यांचा बिनविरोध विजय झाला। तर आल्हाद हे मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ आहेत। आल्हाद कलोती हे आता चिखलदरा नगर परिषदेतनं बिनविरोध निवडून आलेत। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अमरावतीतल्या चिखलदरा या ठिकाणाहून आता बिनविरोध नगरसेवक बनलेत। त्यांच्या विरोधात जे काही अर्ज असतील ते माघारी घेतल्यामुळे आता आल्हाद कलोती यांची चिखलदरा नगर परिषदेतनं नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। पाहतोय मुख्यमंत्री पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली राणा। थँक्यू 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 थँक्यू। एक तरफा कमळ हे सोमनशी भाऊ बोलतात, अध्यक्ष आपले सोमनशी बोलतात। हॅलो धन्यवाद। एक चक्कर 15 मिनिटांसाठी चिखलदरा चक्कर झाला भाऊ, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं, सगळं तुमचा आशीर्वाद। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अमरावतीमध्ये बिनविरोध निवडून येण्याचं कारण म्हणजे एका उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला। काँग्रेसच्या भाऊ अनापोत झाले, आल्हाद भाऊ पूर्ण सगळे विड्रा, सगळे पूर्ण भाऊ आल्हाद पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली राणा। थँक्यू 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 थँक्यू। हे एक तरफा नगरपालिकेने पूर्ण एक तरफा सगळी पूर्ण वन साइड कमळ हे सोमनशी भाऊ बोलतात, अध्यक्ष आपले सोमनशी बोलतात। धन्यवाद। एक चक्कर 15 मिनिटांसाठी चिखलदरा चक्कर झाला भाऊ, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं, सगळं तुमचा आशीर्वाद। आशीर्वाद। थँक्यू थँक्यू। तर मुख्यमंत्र्यांनी फोनवरून या ठिकाणी आल्हाद कलोती यांना शुभेच्छा दिल्यात।